हाय, आई स्पेशल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करतोय कॉर्न पनीर नगेट्स। ऍक्च्युली कॉर्न नगेट्स सुद्धा म्हणू शकता। मी ह्याच्यात पनीर ऍड केलाय। तुम्ही हवं तर बाकीच्या व्हेजिटेबल्स सुद्धा ऍड करू शकता, गाजर, कॅप्सिकम, तुमच्यावर डिपेंड करतं। ही रेसिपी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मॉडिफाय करू शकता। सो अगदी 15-20 मिनिट मध्ये होणारी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता किंवा अगदी घरात छोटीशी पार्टी असेल तर स्टार्टर्स म्हणून सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सगळ्यात आधी बॉईल केलेले मके मी मिक्सर मधून काढून घेते। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीजची क्वांटिटी ठरवू शकता। मी इथे 1 क्यूब ह्याच्यामध्ये ग्रेट करून टाकते। आता मी थोडंसं पनीर सुद्धा घेतलंय आणि ते सुद्धा मी ग्रेट करून टाकते। आता मी घालते चवीपुरतं मीठ आणि आता पुढे लागणारे आपल्याला कोथिंबीर आणि लसूण, सो मी त्यांना बारीक चिरून घेते। आता आपल्या बॅटर मध्ये मी मसाला नाही टाकलाय, त्याचं कारण हेच की मी आता फोडणी देणार आहे त्याला। सो मी इथे तेल तापत ठेवलंय। आता यात मी लसूण फ्राय करून घेते आणि त्यात थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करते। आता हा तडका आपल्याला मिक्स करायचा आहे आपल्या मिक्सर मध्ये। बाइंडिंग साठी मी इथे वापरते 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ। तुम्ही ब्रेड क्रम्ब सुद्धा वापरू शकता। आता या सगळ्याला मिक्स करून आपल्याला याचे बॉल्स बनवायचे आणि त्यानंतर त्याला नगेट्सचा शेप द्यायचा आहे। तुम्ही हे बॉल सुद्धा ॲज इट इज ठेवू शकता। इथे मी घेतलेत कॉर्नफ्लेक्स, तुम्ही ब्रेड क्रम्ब सुद्धा ऑल्टरनेटिव्ह म्हणून यूज करू शकता। आता बनवूया आपण कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची स्लरी। सो मैदा मी 1 टेबलस्पून घेतलाय आणि कॉर्नफ्लोअर 2 टेबलस्पून। त्यात पाणी ऍड करून ह्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। आता हे नगेट्स आपल्याला फर्स्ट डीप करायचे स्लरी मध्ये आणि त्यानंतर ह्याला कोट करायचं आहे कॉर्नफ्लेक्सने। या नगेट्सला आपण डीप फ्राय करणार आहोत। तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्राय मध्ये सुद्धा हे बेक करू शकता। आणि आपले क्रिस्पी कॉर्न पनीर नगेट्स रेडी आहेत। नक्की ट्राय करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा।